देवा तुझ्या हजारो नाव आहेत, तुला कोणच्या नावाकन हाक मारायचं रे? देवानं सांगितलं जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल ना, माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मला आवाज द्यायची गरज नाही. मी तिथं सापडेल जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात. मग माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. म्हणजे आता शिंदखेड्यामध्ये जर का कीर्तन चालू आहे, शिंदखेड्यामध्ये कीर्तन चालू आहे म्हणून इथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी आहे. नारद महर्षींना केलेला प्रश्न, देवा कुठं भेटणारा? म्हणले जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग आता मी नेहमी सांगत असताना कानादेशाच्या लोकांना सांगतो की भैया, पंढरपुराचा मालक जर शिंदखेड्यामध्ये कीर्तन चालला तर पंढरपुराचा मालक जर शिंदखेड्यामध्ये हजेरी लावतोय, पंढरपुरावरनं जर की शिंदखेड्यामध्ये हजेरी लावत असेल, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानबाई माता येत नशीन का? पंढरपूरना मालक आठ इजास, मग आपली कानादेशनी कानबाई येत नशीन का? इकडे आपला नाशिक जिल्ह्यामध्ये वणीगडाची सप्तशृंगी देवी येत नसेल का? इकडे जळगाव जिल्ह्याची आपली मनुदेवी येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक इथे येतो तर माझा विश्वास असा आहे की माझी कानादेशाची देवी येतच असेल. आणि जर देवी आलेली आहे तर आलेल्या देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसन घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसन घ्या. ओ आई खेळत आली मायला गजाल्या गिळून द्या, आई खेळत आली मायला गजाल्या गिळून द्या. आई खेळत आली मायला भुजाला खेळून द्या, आई खेळत आली मायला भुजाला खेळून द्या. बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसन घ्या. बाई बाई कुंकू घ्या, आरस केली अवसन घ्या.